नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, तुला माहितीये का, मला जर का एखादा पारंपरिक पदार्थ करायचा असेल ना, तर तो मी कधीच गुगलला सर्च करत नाही. कारण आपल्या घरातली जी जुनी जाणती माणसं आहेत ना, त्यांच्याकडे अशा पदार्थांची इत्तमभूत माहिती असते. अगदी खरं आहे मनीषा. म्हणजे आपल्याला एखादा पारंपरिक पदार्थ करायचा नाही तर आपण काय करतो, सगळ्यात आधी आपली आजी, आपले आई, आपल्या सासूबाई यांनाच त्याची माहिती विचारतो. आणि त्यांच्याकडे अशा पदार्थांचा खजिना असतो. मला माहिती आहे, असाच एक जुना पारंपरिक पदार्थ तू आज आपल्यासाठी घेऊन आली आहेस, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूया. कमीत कमी साहित्यातली पण भन्नाट अशा चवीची दूध लोण्याची वडी होई एकदम भारी. वाट कसली बघताय मग, चला करूयात ती घरच्या घरी. अमृता, आज आपण पारंपरिक अशी आणि तू कुठेही खाल्लेली नशील अशी दूध आणि लोण्याची वडी करतोय आणि एकदम कमी साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. इथे मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे आणि 1 लिटर फुल क्रीम दूध आहे. अमृता, दूध घालते का? हो, हे दूध आपण तापून घेतलेलं आहे ना हो, मनीषा? हे दूध तापून घेतलेलं आहे आणि फुल क्रीम दूध घ्या, म्हणजे वडीला ना छान असा दाटसरपणा येतो. साई सकट घालायचंय? हो, साई सगळं दूध घालायचं. दूध गरमच आहे कारण की आपण ती उकळून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये जाईल 60 ग्रॅम लोणी. अच्छा, म्हणजे 1 लिटर दुधाला 60 ग्रॅम लोणी आणि लोणी ताजं लोणी आहे घरचं. आणि 100 ग्रॅम साखर. सगळं एकत्रच घालायचं आपल्याला. सगळं एकत्र घालायचं. मी जसं सुरुवातीलाच म्हटले होते की अगदी कमी साहित्यात आपली ही वडी तयार होणार आहे. तर 3च जिन्नस या वडीत जातात, एक दूध, साखर आणि लोणी. आता काय करायचं, दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. एकसारखं हलवायचं मनीषा? हो, एकसारखं हलवायचं, म्हणजे ना कुठेही गाठी होत नाही आणि वडी छान मऊ होते. अच्छा. लोणी घातल्यामुळे काय होतं, वडीला एक चकाकी येते आणि खाताना तो लोण्याचा स्मूथनेस आहे ना असा जाणवतो. मनीषा, पण तू इतकी ही अशी भन्नाट रेसिपी शिकलीस तरी कुठे? बघ, तू लोणी आणि दूध घातलेली वडी तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तू पण कुठे खाल्ली नाही, मी पण नाही खाल्ली. ही माझ्या मोठ्या सासूबाईची रेसिपी आहे आणि त्यांचा या रेसिपीत हातखंड आहे. मी जितक्या वेळा खाल्ली म्हटलं चला आपल्या प्रेक्षकांना आज दाखवूयात. थोडासा फक्त आटवायला वेळ लागतो, तेवढाच वेळ ह्या वडीला लागतो. अच्छा. आता हे आपण आटवून घेऊयात. मनीषा, हे दूध आटवताना नॉनस्टिकचीच कढाई घ्यायची आपल्याला? म्हणजे शक्यतो नॉनस्टिकच घ्या, कारण की सतत ढवळत राहावं लागेल. अच्छा. कुठेही खाली लागलं नाही गेलं पाहिजे. आणि दूध आहे, लोणी आहे, तर पटकन लागण्याची शक्यता आहे. आणि कसं आहे, खाली जर लागलं ना तर वडीचा रंगही बदलतो आणि मग चवही बदलते. त्यामुळे सतत ढवळत राहावं लागेल. आता 1 लिटर दुधाला ना फुल स्पीड वरती तुम्ही जर का आटवायला ठेवलं आणि सतत ढवळत राहिलं ना तर साधारणतः 35 मिनिटं लागतात. अच्छा. पूर्ण दूध आटायला. बघ अमृता, मी तुला म्हटले होते ना की बरोबर ह्याला फुल स्पीड वर करायला ना साधारण 30 ते 35 मिनिटं लागतात. आता बघ, छान असा ह्याचा गोळा होतोय, म्हणजे हे सेट होईल नीट. अच्छा. आता गॅस बंद करूया आणि आपण हे सेट व्हायला काढून ठेवूया. हो. त्याला तूप लावायचं ताटाला? नाही, तूप लावायची गरज नाही, कारण की लोणी असल्यामुळे ना वडी जी आहे ती चिकटणार नाही. मनीषा, आपण ह्याच्यात वेलची पूड, ड्रायफ्रूट वगैरे काहीच घातलेलं नाहीये? नाही, तुम्हाला आवडत असल्यास घाला, परंतु जर का तुम्हाला अशी त्याची ओरिजिनल लोणी आणि दुधाची चव जर का घ्यायची असेल ना तर आम्ही सांगतो म्हणून एकदा ह्याच्यात काहीही घालू नका. काय होतं, विलायचीची पूड किंवा जायफळाची पूड घातली ना त्याची चव जास्त येते. तो फ्लेवर मग हायलाइट होतो आणि मेन चव ना थोडी बाजूला राहते. आता आपण काय करूया, हे छान असं सेट करून घेऊया. वडी जी आहे ती साधारणतः 1 ते 1.5 तासात ना व्यवस्थित अशी सेट होते. आता आपण काय करूया, छान अशा आकारात ना ती कट करून घेऊयात. आता कट कशी करायची, त्याला आकार कसा द्यायचा, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. अगदी छान वडी पडते मनीषा. म्हणजे ते सेट करताना मला असं वाटत होतं की ते थोडं पातळ आहे, पण अगदी प्रॉपर त्याची वडी पडत आहे, व्यवस्थित वडी पडतीये. हे बघ, तुला एक काढून दाखवते अमृता. मनीषा, मला असं वाटतं की जाम कमाल बर्फी आहे ही. फक्त 3 वस्तू लागलेल्या आहेत या बर्फीसाठी आणि दिसायला इतकी सुंदर दिसते. सेट पण एकदम छान झाली आहे आणि अजिबात चिकटलेली नाहीये. आपण ह्याच्यामध्ये काही कोणी दूध पावडर घालतं, आटवायला ना शॉर्टकट खूप केले जातात, परंतु मग ती जी प्युअर टेस्ट आहे ना ती तुम्हाला येत नाही. आता ही बघा, अगदी कमी साहित्यात इतकी छान वडी पडली आणि दिसायला पण किती छान दिसत आहे. अमृता, ह्यामध्ये जी लोण्याची चव लागते ना त्या चवीला तोड नाही.
अगदी तुला- म्हणजे मला असं म्हणायचं की तू आता बोलली होतीस की खूप जण हो. शॉर्टकट वापरतात. हो, शॉर्टकट तुम्हाला ही चव देणार नाही. थोडीशी मेहनत काय, ती फक्त दूध आटवायला आटवायची, काय हो. लागते तेवढीच मेहनत लागते. बाकी वडी अप्रतिम होते. वडी आपली रेडी आहे, आपण छान सर्व करूयात. मी सुरुवातीलाच बोलले होते की जे पारंपरिक पदार्थ आहेत ना, ते आपण जुन्या जाणत्या लोकांकडनं समजून घेतले पाहिजे आणि ते करूनही पाहिले पाहिजेत. म्हणजे तुला ह्या पदार्थावरून अंदाजा आलाच असेल की अगदी कमीत कमी साहित्यात चविष्ट असा पदार्थ बनतो. हो, असेच छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन्स.